लाच घेणाऱ्या वाहतूक पोलीस साखरेची कडू कहाणी। 1,500 रुपयांची लाच घेताना सोलापूर वाहतूक विभागाच्या उत्तरच्या पोलीस कर्मचाऱ्याला सोलापूरच्या अँटी करप्शन विभागाने गुरुवारी रंगेहात पकडले। बसप्पा शिवाजी साखरे, वय वर्ष 34, नेमणूक सोलापूर शहर वाहतूक शाखा असे अटक केलेल्याचे नाव आहे। नेमकी ही लाच कशासाठी घेतली, अँटी करप्शन विभागाने कशा पद्धतीने ही कारवाई केली, पाहुयात वाहतूक विभागाच्या साखरेची कडू कहाणी आजच्या लोकप्रधान न्यूज चॅनलच्या विशेष बातमीतून। नमस्कार, मी अकबर बागवान, माझ्यासोबत माझे सहकारी झहूर सय्यद। सोलापूर जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी अँटी करप्शनने केलेल्या कारवाईमध्ये यापूर्वी अनेक पोलीस कर्मचारी लाच घेताना किंवा लाच मागणी केल्याच्या कारणावरून सापळ्यात अडकत असल्याच्या बातम्या आपण ऐकत आलेलो आहोत। यामध्ये ग्रामीण पोलीस असेल किंवा शहर पोलीस असेल किंवा वाहतूक पोलीस जाळ्यात अडकलेले आहेत। मागील काही दिवसात वैराग पोलीस स्टेशन मधील 2 पोलीस कर्मचारी अँटी करप्शन विभागात सापडल्याने खळबळ उडाली होती। ती कारवाई ताजी असतानाच आता शहर पोलीस आयुक्तालयातील वाहतूक विभागात कार्यरत असणाऱ्या एका कर्मचाऱ्याने 1,500 रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी सोलापूरच्या अँटी करप्शन विभागाने वाहतूक पोलिसात रंगेहात पकडल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे। शासकीय नोकरी, शासकीय सेवांचा लाभ असताना देखील लालच, मोह याला बळी पडून चिरीमिरी घेऊन स्वतःची कारकीर्द बर्बाद करणाऱ्या या घटना पोलीस दलात शोभणाऱ्या नाहीत। अँटी करप्शन विभागाने केलेल्या अनेक कारवाईंमध्ये पोलीस कर्मचारी यांच्यावर गुन्हे देखील दाखल झालेले आहेत। त्यामुळे जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या अनेक प्रामाणिक अधिकाऱ्यांची पोलीस दलाची मान लाचखोर कर्मचाऱ्यांमुळे खाली जात आहे। सोलापूर शहर वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यावर अँटी करप्शनने केलेली कारवाई कशी होती, सविस्तरपणे आजच्या या विशेष बातमीतून जाणून घेऊया। 1,500 रुपयांची लाच घेताना सोलापूर वाहतूक विभागाच्या पोलीस कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात एसीबी ने गुरुवारी रंगेहात पकडले। 3,000 रुपये दंड थकीत आहे, थकीत दंड माफ करतो असे सांगत पोलीस कर्मचाऱ्याने लाच मागितली। बसप्पा शिवाजी साखरे, वय वर्ष 34, राहणार सोलापूर शहर, नेमणूक सोलापूर शहर वाहतूक असे अटक केलेल्याचे नाव आहे। या प्रकरणी 24 वर्षाच्या तरुणाने तक्रार दिली आहे। त्यानुसार जेलरोड पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अँटी करप्शन विभागाचे पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले यांनी लोकप्रधान न्यूज चॅनलला दिलेल्या माहितीनुसार यातील तक्रारदार हा सोलापूरच्या मार्केट यार्डात तोलार म्हणून काम करतोय। गुरुवार 5 डिसेंबर रोजी आपले काम संपवून तो बुलेटवर अक्कलकोट रोडहून कुंभारीच्या पुढे असलेल्या आपल्या गावाकडे जाण्यास निघाला असता अक्कलकोट रोडवर ड्युटी बजावत असलेले वाहतूक पोलीस बसप्पा साखरे व तुषार भोई या दोघांनी तक्रारदार यास अडवले। त्याच्याकडे कागदपत्राची मागणी केली। बुलेट गाडीची पाहणी करत असताना तक्रारदाराची बुलेट सायलेन्सर कंपनीची नाही असे सांगून त्याच्यावर कारवाईचा धाक दाखवण्यात आला। शिवाय त्याच्या गाडीवर मागील 3,000 रुपये दंड देखील थकीत असल्याचे वाहतूक पोलीस बसप्पा साखरे यांनी सांगितले। तक्रारदार दंड भरत नसल्याचे समजताच वाहतूक पोलीस बसप्पा साखरे यांनी स्वतः ती बुलेट चालवून व तक्रारदाराला मागे बसवून बुलेट गाडी जेलरोड पोलीस स्टेशनच्या मागे असलेल्या डम्पिंग ग्राउंड येथे आणली। यावेळी तक्रारदाराने गाडी सोडण्याची विनंती केली। यावेळी वाहतूक पोलीस बसप्पा साखरे यांनी मी तुझा मागील दंड माफ करतो, मात्र सायलेन्सरच्या कारवाई संदर्भात 2,000 रुपये तुला द्यावे लागतील अशी मागणी तक्रारदाराकडे केली। तक्रारदार तरुणाने थेट एसीबी कार्यालय गाठले। त्याने वाहतूक पोलीस कर्मचारी लाच मागत असल्याची तक्रार केली। त्यानुसार एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तक्रार नोंदवत त्यात तक्रारीत तथ्य आहे की नाही या संदर्भात तक्रारीची पडताळणी करण्याचे ठरवले। अँटी करप्शन विभागाने तात्काळ पंच बोलावले। दुपारी 4च्या सुमारास अँटी करप्शन विभागाने जेलरोड पोलीस ठाण्याच्या पाठीमागे सापळा लावला। तक्रारदार हा वाहतूक पोलीस बसप्पा साखरे याच्याकडे गेला। यावेळी पुन्हा त्यांच्यात वाटाघाटी सुरू झाली। तक्रारदार तरुणाने साखरे याला 500च्या 3 नोटा याप्रमाणे 1,500 रुपये दिले। साखरे यांनी ते ठेवून घेतले। त्यावेळी तरुणाने पावती मागितली, पण कशाला पावती म्हणून त्याला जाण्यास सांगितले। कोणतेही चलन न देता पैसे घेतल्याचे दिसून आल्यानंतर दबा धरून बसलेल्या पंचांसमक्ष एसीबीच्या अधिकाऱ्यांनी साखरेची शिकार केली। अवघ्या 1,500 रुपयासाठी बसप्पा साखरे यांनी तक्रारदार मुलाकडे लाच घेतली आणि तो कारवाईत अडकला गेला। जेलरोडच्या पाठीमागे अँटी करप्शनची ही कारवाई झाली हे लक्षात येताच शहर उत्तरच्या वाहतूक पोलीस कार्यालयात खळबळ उडाली। कर्मचारी बसप्पा शिवराम साखरे याला तात्काळ अँटी करप्शन विभागाने अटक केली। त्याच्यावर जेलरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आणि तो सध्या पोलीस कस्टडीत आहे। विशेष म्हणजे ज्या वेळेस तक्रारदाराला अक्कलकोट रोडवर बुलेट सायलेन्सर संदर्भात वाहतूक पोलिसांनी अडवले
त्यावेळी बसप्पा साखरे या वाहतूक कर्मचाऱ्यासोबत तुषार भोई नामक एक वाहतूक पोलीस देखील कर्तव्य बजावत होता. वाहतूक पोलीस तुषार भोई याचा काही या लाच प्रकरणात संबंध आहे का? बसप्पा साखरे सोबत ड्युटी बजावत पॉइंटवर उभा असलेला तुषार भोई याची भूमिका काय होती याचा तपास देखील अँटी करप्शन विभाग करत असल्याचे पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले यांनी लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले, पोलीस अंमलदार शिरीष सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन राठोड, पोलीस कॉन्स्टेबल श्याम सुरवसे यांच्या पथकाने केलेले आहे. तर वाहतूक पोलीस बसप्पा साखरे याच्या कारवाईची ही कडू कहाणी अशी होती. जर तुम्हाला कोणत्याही शासकीय कार्यालयात, पोलीस दलामध्ये, पोलीस स्टेशनमध्ये किंवा कोणत्याही शासनाच्या ऑफिसमध्ये तुमचे काम करण्यासाठी कोणतेही कर्मचारी, अधिकारी, पोलीस कर्मचारी, पोलीस अधिकारी लाच मागत असेल तर तुम्ही थेट रंगभवन येथील अँटी करप्शन विभागाकडे जाऊ शकता. अँटी करप्शन विभागाकडे तक्रार नोंदवू शकता. मात्र तुमची तक्रार खरी असली पाहिजे, त्यात तथ्य असले पाहिजे आणि निश्चितच अँटी करप्शन विभाग लाच मागणाऱ्या अशा शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांसंदर्भात निश्चितच कारवाई करणार आहे. तर वाहतूक पोलीस दलामध्ये काल जी कारवाई झालेली आहे त्यामुळे पोलीस आयुक्तालयात खळबळ उडालेली आहे. अनेकदा पोलीस कर्मचारी या लाचेच्या या कारवाईमध्ये अडकलेले आहेत. काही प्रामाणिक अधिकारी कर्मचारी दिवसरात्र काम करतात, मात्र अशा काही लाचखोर कर्मचारी अधिकाऱ्यांमुळे पोलीस दलाचे नाव देखील बदनाम होत आहे. तर ही कहाणी तुम्हाला कशी वाटली याचा कमेंट मध्ये तुम्ही जरूर कळवा. धन्यवाद.